नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकशाहीचा जनक असलेल्या काँग्रेस पक्षाने देशाला सक्षम नेते दिले असून सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसच करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केले। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 1 व 5 मधील कोपरा सभांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालाय। यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, विशाल दळवी, मिलिंद डाके, डॉक्टर मुक्ता दिवटे तसेच काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय जाधव, संगीता गायकवाड, संदीप सिसाळ, कविता पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्वागत प्रास्ताविक जगदीश पाटील यांनी केले। या सभेत बोलताना हनुमंत पवार म्हणाले की मागील 5 वर्षात कोणताही भेदभाव न ठेवता आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा व पाणी पुरवठा या क्षेत्रात 100 कोटींहून अधिक निधी मिळवून पलूसच्या विकासाला मोठी गती मिळाली। पाणी पुरवठा योजनेच्या 37 कोटींचा तर नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला असून यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे। ही कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केले। यावेळी महेंद्र अप्पा लाड म्हणाले, पलूसचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम सातत्याने कष्ट घेत आहेत। भारतीय विद्यापीठ व भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध झालीत। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, फी सवलती मिळवून देण्याचं कामही काँग्रेसनेच केलंय। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय वसंतराव पुदाले यांनी सुरू केलेल्या विकास परंपरेला विश्वजित कदम यांनी भक्कमपणे पुढे नेलंय, असं सांगितलंय। वैभवराव पुदाले म्हणाले, कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांनी पलूसचा विकास करताना केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे। या परिसराचा कायापालट करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते। यापुढेही पलूसचा अधिक व्यापक विकास काँग्रेसच करू शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सरकारी तुमच्या सगळ्या ऑफिसमध्ये आम्ही बघतो की तुमची जी इमारत आहे आता नगर परिषदेची नवी होणारी, मी तुम्हाला सांगून देतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नगर परिषदेची इमारत इतकी सुसज्ज नसेल असं स्वप्न विश्वजित कदम साहेबांनी। इथलं तहसील ऑफिस असो, कदम साहेब ज्या अधिकारानं, ज्या अभ्यासू पद्धतीने प्रश्न विचारतात, धारेवर धरतात, त्यामध्ये त्यांची तळमळ दिसते। विश्वजित कदम साहेबांविषयी आमची तक्रार असते की त्यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत। महाराष्ट्रामध्ये असा कोणता तालुका आणि जिल्हा नाही की जिथं विश्वजित कदम साहेबांनी संघटनेमध्ये आणलेला, नेतृत्व केलेला कार्यकर्ता नाही। दरवेळेच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही काही प्रश्न बाळासाहेबांना देतो की बाळासाहेब, हा माझ्या भागातला प्रश्न आहे, बाळासाहेब हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, बाळासाहेब असा प्रश्न आहे, तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित करा। अभिजित फाळके, प्रकाश पाटील, सुशील गोतपागर, ईश्वर सिसाळ, विलास हजारे, जगदीश मोळकर, श्रीकांत जाधव, मार्तन सदामते, मनोहर बुचडे, पुष्कर पवार, सोमा पाटील आणि आपले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार 5 वर्षाच्या किंवा 9 वर्षाच्या कामाचा आढावा घेतला। भरत यांनी सुद्धा थोडक्यात बाळासाहेबांच्या कामाचा आढावा घेतला। या ठिकाणी मी जास्त काही न बोलता एवढं सांगेन की स्वर्गीय पतंगरावजी कदम, स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा, स्वर्गीय खाशाबा अण्णा आणि स्वर्गीय अमर भाऊ यांच्या पश्चात होणारी ही पहिली नगरपालिकेची इलेक्शन आहे। आणि साधारण या सर्वांच्या पश्चात आम्ही सर्वजण त्यांचे जे वारस म्हणून आम्ही आहे, आमच्याबरोबर प्रकाश अप्पा असतील आणि इतर पक्षाचे सदस्य असतील, फाळके ग्रुप असेल, केडीकामध्ये असतील, तर साधारण गेली 3-4 वर्ष आम्ही एकत्रितपणे एकोप्याने सगळं काम करतोय। आणि त्यांच्या पश्चात, त्यांच्यानंतर ही होणारी पहिलीच इलेक्शन निवडणूक आहे आणि इथून पुढेही अशाच प्रकारे त्यांच्या पश्चात अशाच प्रकारे आम्ही सर्व एकोप्यानं हा पलूसचा विकास साधणार आहे। आणि नक्कीच तो साधण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं आणि येणाऱ्या लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।